आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार। आवडीच्या शिवारातील उसावर जळगाव टीमचा हल्लाबोल म्हणजेच आवडी शिवाराची ऊसतोड। ठीक आहे, आपण या माझ्या सहकारी मित्रांचं थोडक्यात ओळख करून घेऊया। हे पहा, आमच्या जळगाव टीमच्या मजुरांच्या आवडी ह्या एक काम करत नाहीत, अनेक कामं करतात प्रपंचाची। त्या ठिकाणी एक महिला या मुलांचे कपडे वगैरे स्वतःची कारभाराची आता बाकीची सगळी कामं करून या महिला आणखी आपलं काम करायला आपल्या कारभाराच्या मागे येतात। बघा, आता बघूया थोडक्यात ना आपण त्यांचा परिचय करून घेऊया। या ठिकाणी जळगावचं चिमुकला आपल्या शिवारामध्ये आलेला आहे। पैलवान, तुझं नाव सांग, तुझाही फोटो देखील रे बाबा। नाव सांग तुझं। शाळा वगैरे काय शिकलास का? अजिबात नाही। अरे थोडंफार शाळा शिका। बाळाचं नाव काय? गायत्री। वा, छान। बघा, या ठिकाणी दोन आहेत। अहो, ती पिवळी ड्रेसवाली आहे की नाही, मी मुलगाच म्हणतो या। मग मला हिने सांगितलं, अहो तो मुलगा नाही, मुलगी नाही, मुलगा असं काहीतरी सांगितलं ना तुम्ही। ठीक आहे। बघा, परिस्थितीच्या पुढं सगळेच हातबल होतात। तुम्ही आम्ही देखील होतो, मग हे देखील हातबल झालेले आहेत। कारण कोणाच्या जीवावर मुलांना सोडायचं। ठीक आहे, तरी पण त्यांनी आम्हाला सांगितलं की सर, अशा नसं आम्ही ऊस तोडीपुरतं आमच्या मुलांना घेऊन येतो आणि नंतर गावी गेल्यानंतर मुलांना शाळेत पाठवतो। कसं का असं ना, पण रडत खडत ते शाळा थोडीफार शिकतात। मोबाईलमध्ये वगैरे हुशार आहेत आमची मुलं। ठीक आहे। बघा, ह्या मावशीने अशा पद्धतीनं या ऊसाचंच वाढ घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ती ऊसाची मोळी किडा टाकून बांधलेली आहे। बघा, दुसऱ्या बाजूची ही आवडी शिवारातील माळ रानाचा हा ऊस आहे। आमचा विनायक आणि तिची टीम या ऊसासाठी प्रयत्न करतात। ठीक आहे, छान चांगल्या प्रकारे ऊसाची मोळी बांधलेली आहे। हे आखो देखा हाल, मोळी बांधत बांधत पेंड्या देखील वाड्याच्या बांधतात। मावशी, गावाचे लोक पण भेटणार का? भेटणार की, ह्याच्यात नाही, पण तुम्ही तिथे त्यांना दिसणार। ओके, नाव सांगा बघू तुमचं। शीलाबाई। ओके, छान। गाव कुठलं? जळगाव। ठीक आहे। आता पुढच्या व्यक्तीचं नाव घेऊया आपण। भाऊ, आपलं नाव सांगा। समाधान। समाधान। राहणार? जळगाव अंमळनेर। जळगाव अंमळनेर, साखरखेडा। ओके, ठीक आहे, ठीक आहे। बघा, हा 7वी शिकलेला आहे, तरी पण कामासाठी आपल्या कुटुंबासह या ठिकाणी आलेला आहे। आवडी चॅनेलतर्फे त्याला धन्यवाद देतो। बघूया पुढील लोकांची आपण ओळख करून घेऊया। ठीक आहे। हे पहा, जळगावचे महाराज आपलं नाव सांगत आहेत, सांगा मोठ्यानं। विकास, काय शाळा वगैरे काय शिकला का? 8वी। छान, धन्यवाद। राज, तुमचं नाव? प्रताप। काही शाळा वगैरे? 5वी। छान, म्हणजे सही वगैरे येते। छान, धन्यवाद। बघूया आता इकडच्या टीमचं नाव घेऊया आपण। थोड्या वेळापूर्वी आमचं रिटायर्ड शिक्षक लोक आवडी चॅनेलला भेट देऊन गेलेले आहेत। त्यांना सांगितलं होतं की अशानं असं ऊसतोड सुरू आहे, तेव्हा उद्याचं प्लॅनिंग केलेलं आहे। उद्या येतील, इथून ऊस घेऊन जातील, रस काढून आणतील, त्यानंतर आपापले घरचे डबे आणि विशेष मेनू म्हणजे भजं। जगातील कुठल्याही लोकांना भजं आवडतं। तुम्हाला आवडतं का भजं? ठीक आहे। आता जाता जाता म्हणून तुम्हाला मी एक विशेष सांगतो जळगावच्या लोकांचं। 1982 साली आदिवासी भागात मुरबाड तालुक्यात धांगवाडीला मी नोकरीला लागलो आणि माझ्याबरोबर काही जळगावचे शिक्षक देखील सर्व्हिसला लागले होते। आणि विशेष म्हणजे जळगावचे लोक हे प्रेमळ, मायाळू, आपुलकी आणि सर्वगुण संपन्न असणारे ही लोक, त्यांचे स्वभाव मी त्या
ठिकाणी जवळून पाहिली. मिटिंगला गेल्यानंतर वेळ झाला तर थांबवणार. जाधव सर, तुमचं गाव लांब आहे, तुम्ही आज मुक्काम करा. जेवणा खाण्याची सोय करत, चहा वगैरे विश्रांतीची सोय करत आणि आमचं धाकटी शेकोटीजवळ गप्पा गोष्टी रंगायच्या. अशा प्रकारची प्रेमानं आणि आपुलकीनं वागणारी ही जळगावची टीम आवडीच्या शिवारामध्ये उसावर हल्लाबोल करत आहे. भाऊ, तुमचं नाव सांगा. हां, मोठ्यानं. राहुल. शाळा काय शिकला का? हां, ठीक आहे. म्हणजे आमची जळगाव टीम थोडीफार सुशिक्षित आहे, साक्षर आहे. त्याबद्दल ह्या जळगाव टीमला मी धन्यवाद देतो. हां, ठीक आहे. विशेष बघा, हे 2 उमेदवार खास आवडीला भेट देण्यासाठी आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या हातामध्ये रामवल्ली आहे, कारण त्याशिवाय जरा जागसूत राहत नाही. नाहीतर मग पैसा तिकडे आलाच शरीरावर. हां भाऊ, तुमचं नाव सांगा. हां, संदीप. भाऊ, शाळा काय शिकला का आपण? अरे वा, छान, अभिनंदन. तुमचं मामा काय? बरं, काही शाळा वगैरे काय? अरे वा, छान. बघा, जवळजवळ आता मी सगळ्यांना विचारलं, सगळ्यांची शाळा थोडीफार झालेली आहे. त्याबद्दल मी जळगाव टीमला धन्यवाद देतो. बघा, अशा पद्धतीनं पहिला वर घाव. हां, ओके. हां, ठीक आहे. हां, माझ्या ह्या जळगाव टीमसाठी 1982चं आदिवासी लोकांचं गाणं म्हणून दाखवतो, फक्त रिंगटोन. कष्ट करणारा नेहमी मरणारा, समाज एकत्र आला, या हो जंगलातला आदिवासी जागा झाला. आवडलं का भाऊ? ओके. बघा, आवडी शिवारातील ऊस. अहो, ऐकलं का? नाव सांगायला आजायचं नाही. हां, अरे वा, सुनीता. काही शाळा शिकला का? कितवी? ठीक आहे, छान. बघा, शाळा जरी शिकली तरी पोटासाठी आणि सगळ्यांनीच नोकरीच्या मागे न होता सगळेजण आपापलं कामकाज करत आहेत. मावशी, आपलं नाव सांगता का? हां, मंगल. ठीक आहे. बघा, त्या पेंढ्या बांधायला आलेत आहेत, मुळे बांधत आहेत. संघ दोन्ही कामावर त्यांचं लक्ष आहे. सर्वसामान्य लोकांना ही मोळीची गाठ बांधता येत नाही. हे पहा, लाजला तो संपला. आता मी काकांना जवळ बोलवलंय. हा काका, आपलं नाव सांगा. सुखदेव. अरे वा, छान. आमच्या भागावरची अशीच नाव आहे ती. तर काही शाळा वगैरे काय जुन्यातली? अरे वा, छान. मग तुम्ही आमच्या BAतल्या पोराला मागे टाकताय. राज, नाव सांगा. सोमनाथ. काही शाळा वगैरे? हां, ठीक आहे. बघा, जळगाव टीमचे सगळे कर्मचारी ह्या ठिकाणी आहेत. सर्वांची शाळा थोडीफार झालेली आहे. महिलांची बी शाळा ह्या ठिकाणी झालेली आहे. मी जळगाव टीमला आवडी चॅनेलतर्फे धन्यवाद देतो. बघा, पोटाचे कामकाज तरतूद करत असताना आपल्या प्रपंचासाठी जवळजवळ चेंबर वगैरे काय असं असेल तर ह्या ठिकाणी कपडे धुतली जातात, पाणी देखील चेंबरवरच पितात. ठीक आहे, आली या भोगाशी असावे सादर. म्हणजे एकच प्रकारचं काम करावं लागत नाही, अनेक प्रकारची कामं करावी लागतात. निसर्गाचं आखं देखा हाल तुम्हाला दाखवलेला आहे. या 2 दिवसात किंवा उद्याच्यालाच किंवा आज रात्रीच पाऊस बरसण्याची शक्यता आहे. हवामान अंदाजानुसार थोडाफार पाऊस येईल. ओके. जळगाव टीमला आवडी चॅनेलतर्फे पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय आदिवासी. ओके. का